नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश कदम. मी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. शेअर मार्केट म्हणजे काय, एक बेसिक आपण उदाहरणानुसार समजून घेऊया. असं कन्सिडर करा की शेअर कशी सुरुवात झाली. राम नावाचा एक व्यक्ती होता, ओके, आणि यानं मुंबईमध्ये बिझनेस चालू केला होता. आता मुंबईमध्ये बिझनेस त्याचा काय झाला, चांगल्या पद्धतीने चालू झाला आणि त्यानं तो बिझनेस आता दिल्लीमध्ये एक्सपांड करायचं ठरवलं. ओके, पण आता हे एक्सपान्शन करण्यासाठी म्हणजे त्याला बिझनेस वाढवण्यासाठी जवळपास 1 करोडचा फंड लागणार होता. आता या केसमध्ये काय झालं की रामकडे 70 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होती स्वतःची. आता त्यानं एक विचार केला, मी आता काय करू शकतोय, बँकेकडून पैसे घेऊ शकतोय, ओके, किंवा मी काय करू शकतोय, शेअरच्या माध्यमातून पैसे घेऊ शकतोय. का तर माझा बिझनेस वाढला तर माझा प्रॉफिट वाढेल, आणि माझा प्रॉफिट वाढला तर काय माहितीये सगळ्यांना, आपापले जे स्वप्न आहेत हे काय होतील, पूर्ण होतील. या पॉइंट ऑफ व्ह्यू ने रामने विचार केला होता. आता रामचं म्हणणं काय होतं की जर मी बँकेकडे गेलो, ठीक आहे, तर बँकेला मला काय करावं लागेल, गॅरंटी द्यावं लागेल. म्हणजे बँक काय म्हणेल की तुझा बिझनेस वरती जाऊ दे किंवा खाली जाऊ दे, ओके, प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे, तरी सुद्धा तुला काय करायचे, बँकेला हे पैसे पेड करायचेच आहेत. ठीक आहे, हे काय झालं, कंडिशनल आहे, बँकेकडून पैसे घेतले तर. त्या तुलनेमध्ये जर त्याने शेअरच्या माध्यमातून पैसे उभे केले तर अशा कंडिशन मध्ये काय आहे, जर बिझनेस चांगला झाला तर दोघांनाही फायदा आहे, पण बिझनेस लॉस झाला तर अशा कंडिशन मध्ये रामला लॉस मध्ये पण पार्टनरशिप करण्यासाठी, ओके, काय मिळणार आहेत, शेअर होल्डर मिळणार आहेत. ओके, क्लिअर आहे का? म्हणजे बघा, आपल्या इकडे सवय काय आहे की प्रॉफिट असेल तर मोस्ट ऑफ दी लोक पार्टनरशिप करायला तयार राहतील, ओके, पण लॉस असेल तर पार्टनरशिप नको बाबा. म्हणजे बऱ्याचशा वेळेला इन्व्हेस्टरची आपली अवस्था काय असते, ज्यावेळेला मी बोलतो, ठीक आहे, गॅरंटी तर पाहिजे, ओके, गॅरंटी पाहिजे जशी बँकेमध्ये असते तशी, पण रिटर्न्स कसे पाहिजेत, जसे अगदी 30 वार्षिक 30% 40% पाहिजेत असे. ओके, तर हे प्रॅक्टिकली दोन्ही कंडिशन मध्ये काय होत नाहीये, पॉसिबल होत नाहीये. आता रामचा इथं ऍज अ कंपनी म्हणून फायदा काय आहे, तर त्याला दोन्हीकडे, ओके, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी राहते, त्याला एकतर फंड पण मिळतो, ओके, प्लस त्याच्यावरती कोणतंही लोन राहत नाही. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला की कंपन्या शेअर मार्केटमध्ये शेअर का ठेवतात. आता अशा कंडिशन मध्ये बघा, ठीक आहे, की ऍज अ इन्व्हेस्टर, ओके, म्हणजे त्याने काय केलं की त्याच्या कंपनीचे 30% मालकी हक्क त्याने काय केलं, 30% मालकी हक्क लोकांना द्यायचे ठरवले. आता लोकांना द्यायचे ठरवले म्हणजे त्याला 30 लाख रुपयांची गरज होती. म्हणजे त्यानं काय एक साधं गणित घेतलं, 30 लाख रुपये मालकी हक्क इज इक्वल टू 30 लाख रुपये. आता त्यानं कन्सिडर असं केलं की एक शेअरची किंमत किती असेल आपली, 1000 रुपये असेल. ओके, आता अशा पद्धतीने केलं तर 30 लाख मध्ये आपले किती शेअर होतील, तर 3000 शेअर होतील. ओके, म्हणजे 30% मालकी हक्क म्हणजे 3000 शेअर. ओके, आता इथपर्यंत आपण बघितलं. आता त्यानं असे 30 लोक शोधून काढले जे त्याचे शेअर्स जे आहेत हे काय करायला, खरेदी करायला तयार राहतील. ओके, आता यातला असं समजू की एक्स नावाचा एक व्यक्ती आहे, ज्याने काय केलं की 100 शेअर याचे विकत घेतले. म्हणजे शेअरची किंमत किती आहे, 1000 रुपये किंमत आहे, आणि त्याने किती, 100 शेअर घेतले. म्हणजे एक्स या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट किती झाली, तर 1 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट झाली. ओके, आता हे शेअर विकत घेतलं हे कसं होतं, ठीक आहे, तर पूर्वीच्या काळी एक सर्टिफिकेट असायचं, म्हणजे एक पेपर असायचा, जसं आपण एक रेंट एग्रीमेंट करतोय बघा, ठीक आहे, त्या पद्धतीने आपण याला कन्सिडर करू शकतोय. ओके, तसं एक काय असायचं, एक कॉन्ट्रॅक्ट असायचं, त्याच्यावरती लिहिलेली इन्फॉर्मेशन असायची की तुमच्याकडे या या किमतीचे हे शेअर आहेत. ओके, आणि त्याची देवाणघेवाण होत होती. आता हे सगळं ऑनलाईन मध्ये होतं. आता अशा पद्धतीनं एक्स नावाच्या व्यक्तीने काय केलं, 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली. असे 30 लोकांनी प्रत्येकी 1-1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली या उदाहरणामध्ये. पुढे जाऊया, पुढे बघितलं, ठीक आहे, तर प्रत्येक इन्व्हेस्टरची, ओके, इथं आपण काय केलं की व्हॅल्युएशन दिलेली आहे. म्हणजे जर 30 इन्व्हेस्टर असतील तर प्रत्येकाकडे कंपनीचा किती, नियर अबाउट 1% स्टॉक होल्डिंग जे आहे हे प्रत्येक एक्स ला मिळालं, म्हणजे एक्स या व्यक्तीला मिळालं.
आता 5 वर्षानंतर जसं जसं कंपनी ग्रोथ होत जाईल, ओके, तसं काय होणार आहे तर रामची कंपनी 5 वर्षानंतर जी 1 करोड रुपये व्हॅल्युएशनची होती, म्हणजे याने 70 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि 30 लाख रुपये काय केले होते, पब्लिक कडून घेतले होते, म्हणजे 1 करोड व्हॅल्युएशन होती, ही काय झाली 5 वर्षानंतर 10 करोडची कंपनी झाली, ओके. कारण की त्याच्यावरती दिवस रात्र रामने मेहनत केली, त्याच्या टीमने मेहनत केली, ओके. आणि 5 वर्षानंतर तीच कंपनी काय झाली, 10 करोडची झाली. अशा कंडिशन मध्ये ठीक आहे, काय प्रॉफिट होतोय तर पहिली गोष्ट, रामला इथं एक्सपान्शनसाठी पहिला बेनिफिट काय मिळाला तर पैसे मिळाले. दुसरा, त्याचा प्रॉफिट जो आहे, म्हणजे 1 करोडच्या कंपनीमध्ये उदाहरण घ्या 10% प्रॉफिट असेल, म्हणजे हा किती कमवणार होता आधी तर 1 करोड वरती साधारणतः हा 10 लाख रुपीज कमवणार होता. तेच आता काय होतं की 10 करोडची कंपनी झाली तर हा 1 करोड रुपये कमवू शकतोय. त्यामुळे काय झालं की प्रॉफिट याचा रामचा वाढला, ओके. त्यामुळे याचा ऍक्टिव्ह इन्कम, म्हणजे रामला दररोज कंपनीमध्ये जायचं होतं, ठीक आहे, आणि त्यानुसार तो काय करत होता, परफॉर्म करत होता, याचा ऍक्टिव्ह इन्कम आहे. आता इन्व्हेस्टर म्हणजे एक्स नावाचा व्यक्ती, ओके, या व्यक्तीनं काय केलं तर पहिले याच्यासाठी अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली, म्हणजे हा बघा, हा त्याच्या जॉबमध्ये हा बिझी आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने किंवा त्याच्या बिझनेसमध्ये तो काम करतोय, ओके. त्याला कुठल्याही पद्धतीचं काम रामच्या कंपनीमध्ये करायची गरज आहे का नाही, त्यामुळे याला याचे पैसे वाढवण्याची संधी मिळाली. दुसरी गोष्ट काय झाली की जसं जसं शेअरची किंमत किंवा कंपनीची किंमत वाढत जाते तसे तसे काय होतात, याला रिटर्न मिळतात. म्हणजे सुरुवातीला 1,000 रुपये शेअरची किंमत होती, आता 10 पटीनं वाढली, म्हणजे या शेअरची किंमत काय झाली, 10,000 रुपये झाली, ओके. तर या कंडिशन मध्ये यानं 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते, तर याची इन्व्हेस्टमेंट रिटर्न व्हॅल्यू म्हणजे एक्स न 5 वर्षानंतर, ओके, 1 लाख रुपये लावले होते, ते त्याला किती मिळाले, 10 लाख रुपीज मिळाले, बरोबर. कारण की जसं कंपनी वाढली तसं याच्या पण शेअरची किंमत काय झाली, वाढली, ते पण काम काहीही न करता. म्हणून याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह इन्कम जो आहे हा एक्स नावाच्या व्यक्तीला क्रिएट झाला, ओके. आता आपण इथं विचार कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न करणार आहे किंवा मार्केट शिकणार कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न शिकणार आहे, रामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न शिकणार आहे की ऍज अ इन्व्हेस्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न शिकणार आहे, तर आपण हे जे मार्केट आहे हे ऍज अ इन्व्हेस्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न आपण काय करणार आहे, शिकणार आहे. म्हणजे प्रत्येक टर्म आपण याच्यामधली इथं डिस्कशन करतोय ऍज अ इन्व्हेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू न, म्हणजे मी किंवा आपण सगळेजण चांगले इन्व्हेस्टर कसे होऊ शकेल याच्यावरती आपण डिस्कशन करणार. पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये पार्टिसिपेंट कोण कोण आहेत, म्हणजे आपण तर पार्टिसिपेट होणार आहे कोण, ऍज अ इन्व्हेस्टर, बरोबर, किंवा ऍज अ ट्रेडर, पण आपल्या बरोबर आणखीन कोण कोण आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला आता इथं बघा, पहिला जो आहे या चेन मध्ये इम्पॉर्टंट व्यक्ती, जर इंडियन मार्केटचा कन्सर्न घेतला तर फायनान्स मिनिस्ट्री, त्याच्या खाली असते सेबी, ओके. आता सेबी काय आहे तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे हे काय आहे थोडक्यात एक समजा पोलीस डिपार्टमेंट आहे. आपल्या समाजामध्ये जसं पोलीस आहेत ते काय करतात, रूल्स रेग्युलेशन किंवा कायदा हे सगळं सुव्यवस्थित चालावं याच्यासाठी नियंत्रण ठेवतात, तसं सेबी काय करतं, मार्केट व्यवस्थित चालावं म्हणून प्रयत्न करतं. त्यानंतर असतात एक्सचेंज, एक्सचेंज म्हणजे बाजार, ज्याला आपण म्हणतो शेअर बाजार म्हणतो, ते एक्सचेंज. यामध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे एनएससी आणि दुसरा आहे बीएससी, ओके. आता याच्या खाली तर कोण काम करतं तर ब्रोकर काम करतो, ओके. आणि या ब्रोकर खाली कोण असतं, सब ब्रोकर असतो, ओके. आणि त्याच्या खाली कोण असतं, आपण असतो, ओके. आता बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडतोय की आपण आता डायरेक्ट एनएससी मधून किंवा बीएससी मधून शेअर खरेदी विक्री करू शकतोय का, येस करू शकतोय, काही अडचण नाहीये. तुम्हाला फक्त काय करावं लागेल, एनएससी आणि बीएससी चे मेंबर व्हावं लागेल. आणि मेंबर होण्याची कंडिशन काय आहे की ऍटलिस्ट आपली नेटवर्थ किती पाहिजे, फक्त 10 करोड नेटवर्थ असली पाहिजे, मग आपण काय होतोय इथं मेंबर होऊ शकतो आणि डायरेक्टली, ओके, आपण काय करू शकतोय, ट्रेड करू शकतोय. जर असतील तर आपल्याला काय करायचं आहे, एनएससी बीएससी कडे डायरेक्ट जाऊन काम करायला सुरुवात करायची आहे. नसेल तर आपल्याला काय करायचं, सिंपल जी प्रोसेस आहे, ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला फॉलो करायची आहे. आता या पार्टिसिपेंट बाबतीत आणखीन थोडंसं आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ. बघा, आता हा जो सेबी आहे, ठीक आहे, म्हणजे हा सेबी याची स्थापना 1988 साली झाली, ओके. बऱ्याचशा लोकांनी आपल्या इथं स्कॅम 1992 ही वेब सिरीज बघितली असेल, नसेल बघितली तर नवीन लोकांना मी नक्की रिकमेंड करतो, हर्षद मेहतावरती
वेब सिरीज आहे ही नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला थोडंफार एक अंदाज आला असेल की सेबीला त्यावेळेला जास्त अथॉरिटी नव्हती, पण हळूहळू काय झालं की सेबी इस्टॅब्लिश नंतर त्यांनी काय केलं, मार्केटला पूर्ण कंट्रोलमध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून तुमच्या माझ्यासारखे जे रिटेल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर आहेत यांच्यापर्यंत ट्रान्सपरन्सी ओके ही पोहोचवावी यासाठी. याचं हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि रोल सांगितला काय करायचं आहे, पोलिसिंग करायचं आहे मार्केटमध्ये. ओके, बीएससी म्हणजे काय की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता या केसमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अतिशय जुना स्टॉक एक्सचेंज आहे, 1875 सालापासून आहे, आशिया खंडातलं सगळ्यात जुनं एक्सचेंज मानलं जातं. याचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. बऱ्याचशा वेळेला आपण इथं न्यूज मध्ये ही बिल्डिंग बघितली असेल. ओके, आता याचा एक इंडेक्स असतो. इंडेक्स म्हणजे काय की आता बाजारमध्ये जवळपास 7,000च्या आसपास कंपन्या आहेत. ओके, बीएससी मध्ये. आता जर मला ऍज अ इन्व्हेस्टर अभ्यास करायचा आहे की मार्केट वरती चालू आहे, खाली चालू आहे किंवा कसं परफॉर्म करतंय, तर यासाठी मला 7,000 कंपन्यांचा अभ्यास करणं शक्य होणार आहे का? नाही. म्हणून त्यातल्या ज्या टॉपच्या वेगवेगळ्या सेगमेंट मधल्या कंपन्या आहेत त्यांचा एक इंडेक्स केला जातोय. असं प्रत्येक जगातले जेवढे एक्सचेंज आहेत त्यांचा एक इंडेक्स तयार केला जातोय आणि त्या इंडेक्सचा अभ्यास केला तर ओव्हरऑल मार्केटमध्ये काय चालू आहे याचा एक आपल्याला काय मिळू शकतोय, अंदाज मिळू शकतोय. ओके, सो याला आपण काय म्हणतो, इंडेक्स. ओके, इंडेक्सला स्वतःची व्हॅल्यू काय आहे का? नाही. म्हणजे उदाहरण घ्या की इंडेक्स जो आहे हा काय आहे, हा बाकीच्या शेअरच्या किमतींवरती ठरतो, म्हणजे जे ऍव्हरेज काढलं जातं. ओके, जसं की मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स आहे, त्यानंतर बजाज फायनान्स आहे, एचडीएफसी बँक आहे. ओके, या कंपन्यांच्या प्राइस वरती या सेन्सेक्स किंवा इंडेक्सची काय ठरते, प्राइस ठरते. आता जो बीएससीचा इंडेक्स आहे याला आपण काय म्हणतो, सेन्सेक्स. ओके, आणि दुसरं एक्सचेंज कोणतं आहे आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये, तर दुसरं एक्सचेंज आहे एनएससी. ओके, एनएससीचा इंडेक्स कोणता आहे तर निफ्टी 50. ओके, यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः बीएससी मध्ये म्हणजे सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आहेत आणि निफ्टी मध्ये साधारणतः 50 कंपन्या आहेत, म्हणून याला निफ्टी 50 असं म्हटलं जातं. एनएससी जो आहे हा नॅशनलाइज एक्सचेंज आहे, मोठा एक्सचेंज आहे आणि आशिया खंडातला हा सगळ्यात मोठा एक्सचेंज आणि जगातील जर टॉप 5 किंवा टॉप 10 एक्सचेंजेस काढले तर त्यापैकी हा एनएससी जो आहे हा बिगेस्ट व्हॉल्यूम देणारा एक्सचेंज म्हणून मानला जातोय. आता ही जी सिस्टीम आहे ही कशी काम करते याच्या बाबतीत आपण थोडंसं बघूया. म्हणजे नेमकं शेअर काय आहेत हे आपण बघितलं. ठीक आहे, आता या ज्या कंपन्या आहेत ठीक आहे या आपण कशा खरेदी करायच्या, ओके, कशा खरेदी केलं जातं किंवा कसं हे काम केलं जातं. ठीक आहे, तर मी याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यासाठी काय करतोय, जस्ट सिंपल आपण बघूया की पहिल्यांदा ठीक आहे जसं की आपण मागच्या चेन मध्ये बघितलं, आपण काय करतो, एका ब्रोकरकडे अकाउंट ओपन करतो. ठीक आहे, आणि तो ब्रोकर आपल्याला काय करतो, एक प्लॅटफॉर्म देतो. हा प्लॅटफॉर्म कसा दिसतो तर नॉर्मली हा असा दिसतो, ज्याला आपल्याला काय करायचं, आपल्याला एक आयडी मिळतो, जसा की ते एक आयडी दिसतोय आपल्याला. ओके, आणि या आयडीला एक पासवर्ड पिन असतो, तो आपण जनरेट करून ठेवायचा, जसं आपण नेट बँकिंग युज करतो त्याच पद्धतीनं हा असतो. आता या कंडिशन मध्ये आपण काय करतो बघा, इथं हे जे शेअर मार्केट आहे ठीक आहे याला माझ्याजवळ डीमॅट अकाउंट असेल तर मला काय झालं, परमिशन मिळाली, मी इंडियन मार्केटमध्ये खरेदी विक्री करू शकतोय वेगवेगळ्या स्टॉक मध्ये. म्हणून याला काय केलं जातं, आपल्याला पहिल्यांदा डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. पूर्वीच्या काळी कसं असायचं, सर्टिफिकेट वगैरे असायचे, पण आता ही सगळी प्रोसेस काय आहे, ऑनलाईन आहे. त्यामुळे आपण काय झालं, इथं ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट ओपन केलं. मोस्ट ऑफ द वेळेला हे आता आधी वेगवेगळे होते, आता काय झाले, दोन्ही मर्ज झालेले आहेत. दोन्हीचं फंक्शन काय आहे ते पण आपण समजून घेऊ. आता बघा इथं माझं हे काय आहे, एक डीमॅट अकाउंट आहे. आता इथं जर समजा मला काय करायचंय, एखादा शेअर खरेदी करायचा आहे, उदाहरण घ्या, तर मी कसं करतोय, तर मी इथं आलो, इथं मला सर्च करायचंय. उदाहरण घ्या, मला एका शेअर, वेल नोन शेअर घेतो, रिलायन्स इंडस्ट्रीज. ओके, मी काय करतो, रिलायन्स इंडस्ट्रीज इथं सर्च केलं तर इथं बघा मला हे रिलायन्सचे सगळे बाकीचे जेवढे आहेत ठीक आहे हे दिसायला लागले. ओके, आता यामध्ये आपण बघतोय एनएससी मध्ये पण रिलायन्स आहे. ओके, आणि बीएससी मध्ये पण आहे. ठीक आहे, पण मोस्टली आपण जे प्रेफर करणार आहे ते कोणते करतोय, एनएससी मधले करतोय. ओके, आता एनएससी मध्ये का करायचं तर व्हॉल्यूम जास्त आहे त्यामुळं, आणि मोस्टली पुढे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम जास्त होतं त्यामुळे एनएससी जास्त प्रेफरेबल ठरतं. आता जर मी एनएससीचा इथं मला ऍड करायचा आहे तर मी काय केलं, सिम्पली इथं या ऍड वरती क्लिक केलं. मला डायरेक्ट बाय करायचं असेल तर मी इथं करू शकतो. मी फक्त काय केलं, ऍड केलं. आता कुठे ऍड केलं तर हे जे दिसतंय याला आपण म्हणतो मार्केट वॉच लिस्ट. ओके,
आता वॉचलिस्ट मध्ये मी इथे रिलायन्स ऍड केला म्हणजे मला रिलायन्स इथं काय करता येतोय, कंटिन्यू बघता येतोय. मला जर वाटलं टीसीएस पण मला ट्रॅक करायचं तर मी इथं ऍड करून ठेवेन. ओके, जसं मी इथं टीसीएस एक उदाहरण घेतो. हा एनएससीचा मी पुन्हा एकदा ऍड करून ठेवला. आता माझ्या इथं टीसीएस पण आला. आता मला टीसीएसचा चार्ट बघायचा आहे. ठीक आहे, सो तर मी काय करणार आहे, इथं रिलायन्सचा चार्ट बघितला. ओके, इथं आल्यानंतर हा बघा, इथं मी क्लिक करतोय, मला टीसीएसचा जो काही आहे हा चार्ट दिसतोय. आता खरेदी कसं करायचं ही मोस्ट क्युरियस गोष्ट असते, की मला रिलायन्स खरेदी करायचंय. काय करायचंय, सिंपलचं रिलायन्स वरती यायचं, इथं बाय करायचंय, सेल करायचंय, विचारतोय. आपल्याला काय करायचंय, खरेदी करायचंय. मी याच्यावरती क्लिक केलं तर नवीन एक टॅब ओपन होते. ओके, आता या टॅब मध्ये मला काय विचारतंय, रिलायन्स तुम्हाला एका दिवसामध्ये घेऊन एका दिवसामध्ये विकायचं आहे का? याला काय म्हटलं जातं, इंट्राडे. काय म्हणतो आपण, इंट्राडे किंवा MIS, मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. ही काय झाली, याची ऑर्डर झाली. ओके, आपण इथं बघतोय मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. MIS जर पाहिजे असेल तर आपण हा सिलेक्ट करायचा. आणि जर समजा मला हा काय करायचा आहे, साधारणतः 1 महिना किंवा 3 महिन्यासाठी ठेवायचा आहे, तर मी काय करेन, इथं लॉंग टर्मला क्लिक करेन. म्हणजे हा काय झाला, लॉंग टर्म साठी क्लिक झाला. ओके, आता लॉंग टर्म मध्ये आपण इथं डिस्कशन काय केला, सिलेक्ट केला. तर तो विचारतोय क्वांटिटी किती घेणार तुम्ही. ओके, 1 शेअर घ्यायचा आहे की 10 शेअर घ्यायचे आहेत. आता मी इथं पहिल्यांदा काय केलं, एकच शेअर घेतला. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की इथं विचारतोय मार्केट प्राइसला घ्यायचा आहे का. मार्केट प्राइस म्हणजे काय, जी आता रिलायन्सची प्राइस चालू आहे. इथे बघा आपण बघतोय किती चालू आहे, 2633 रुपये रिलायन्सची प्राइस चालू आहे. याच प्राइसला घ्यायचं आहे की तुम्हाला काही ठराविक प्राइस पाहिजे. ठराविक प्राइस पाहिजे म्हणजे कसं, की जर या कंडिशन मध्ये मी 2633 पेक्षा मी लिमिट ऑर्डर युज केली, नाही म्हटलं मला 3 रुपये खूप महाग वाटतोय, मी काय केलं, मला 2630 रुपयालाच पाहिजे असेल. ओके, तर थोडंसं मार्केट येईल, खाली येईल, त्याच वेळेला हा काय करा, तुम्ही खरेदी करा, असं आपण काय म्हणतोय, ब्रोकरला सांगतोय आपल्या. ओके, म्हणजे 2630 रुपयाला तर आपण इथं लिमिट ऑर्डर युज करू शकतोय. ओके, आता बेसिक स्टेप मध्ये आपण इतकंच बघू. आता याला मार्जिन किती लागतंय, तर 2630 रुपये आपल्या अकाउंटला असले पाहिजेत, ट्रेडिंग अकाउंटला. तर आपण इथं बाय असे ऑर्डर प्लेस करणार. ओके, आता मी बाय केल्यानंतर काय होतंय, माझी ऑर्डर रिजेक्ट होते, एरर येतोय. का होतोय, तर मार्केट आर क्लोज, म्हणजे आता मार्केट बंद आहे म्हणून आपली ऑर्डर घेतली जात नाही. ज्यावेळेला मार्केट चालू असतं, म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:15 पर्यंत आपण या ऑर्डरच्या आहेत या काय करू शकतोय, आरामशीर प्लेस करू शकतोय. डीमॅट अकाउंट कसं फंक्शन करतं, तर ते बघा मित्रांनो, आपण काय करतो, आपलं बँक अकाउंट असतं. उदाहरण घ्या, हा अजय नावाचा व्यक्ती आहे. ओके, आता अजयला डीमॅट अकाउंट काढायचं तर काय काय डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकचं स्टेटमेंट 6 महिन्याचं. ओके, आता या अजयचं जे बँक अकाउंट आहे हे समजूया ICICI बँकमध्ये, आणि याच्या बँक अकाउंटला असं कन्सिडर करू की ती 20,000 रुपये बॅलन्स आहे. आणि याने काय केलं की ट्रेडिंग अकाउंट, पहिल्यांदा त्याला हे अकाउंट ओपन करून दिलं जातं. आता हा जो अकाउंट आहे याला आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणतोय. आता ट्रेडिंग अकाउंट आणि बँक अकाउंट एकमेकाला काय असतात, लिंक असतात. याने जर ट्रेडिंग अकाउंटला 10,000 रुपये पाठवले, ओके, 10,000 रुपये पाठवले, तर त्याच्या ट्रेडिंग अकाउंटला किती झाले, तर 10,000 रुपये झाले. आता डायरेक्टली या ट्रेडिंग अकाउंट मधून कोणी आपले पैसे किंवा हे चोरू शकतोय का, किंवा कोणी बाकीचे पैसे ऍड करू शकतोय का, नाही, किंवा बाकी कोणी पैसे पण काढू शकत नाही. जर या ट्रेडिंग अकाउंटला हे बँक अकाउंट अजयचं लिंक असेल ICICIचं, तर ते त्याच्याच बँकमध्ये काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे किंवा डेबिट होणार आहे. बाकी कुठल्याही अकाउंट मध्ये होणार नाही. ना त्याचा सब ब्रोकर असू दे तो ऍड करू शकतोय, किंवा ब्रोकर जो आहे तो ऍड करू शकतोय. आता अशा कंडिशन मध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ह्या दोनच अकाउंट मध्ये व्हॅलिड आहेत. ओके, आता जर या केसमध्ये उदाहरण घ्या की याने 10,000, 20,000 रुपये याच्याजवळ होते, 10,000 रुपये काय केले, इकडे ट्रान्सफर केले. म्हणजे याच्या बँक अकाउंटला 10,000 रुपये राहिले, इथं ट्रेडिंग अकाउंटला किती राहिले, 10,000 रुपये राहिले. आता या 10,000 मध्ये त्याने रिलायन्सची ऑर्डर प्लेस केली. तर हा काय सांगतोय, ब्रोकरला सांगतोय, ब्रोकर एक्सचेंज मधून ही जी ऑर्डर आहे ही काय करतो, हा सांगतोय की आम्हाला रिलायन्सचा 1 शेअर द्या. आता हा जो एक्सचेंज आहे पुन्हा ब्रोकरकडे पाठवतो, आणि ब्रोकर आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये रिलायन्सचा जो काही शेअर आहे हा काय करतो, ऍड करतो. ओके, जर अजयने एका दिवसामध्ये ही ऑर्डर एक्झिक्यूट केली, म्हणजे सकाळी बाय केला, ओके, आणि संध्याकाळी काय केला, सेल केला दुपारी 3च्या आधी. ओके, तर हा त्याच्या ट्रेडिंग अकाउंट मधूनच काय होतो, परत जातो. पण इन केस त्याने काय केला, आज खरेदी केला आणि
हा एका महिन्यासाठी खरेदी करायचा असेल तर तो काय होतो, त्याच्या ट्रेडिंग अकाउंट मधून काय होतो, त्याच्या डीमॅट अकाउंटला येतो. आता हा ट्रेडिंग अकाउंट मधून डीमॅट अकाउंट मध्ये यायला साधारणतः 2 दिवस लागतात. याला T+2 days असं टेक्निकल टर्म मध्ये म्हटलं जातं. आता इथं 2 दिवस का लागतात, जसं असं कन्सिडर करा की आपण ऑनलाईन काहीतरी मागवलं तर साधारणतः 2 दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरी पोहोचवतं. ओके, त्याच पद्धतीनं हे इथं ट्रेडिंग अकाउंट मधून डीमॅट अकाउंट मध्ये होतं. आधी हीच प्रोसेस साधारणतः 6 महिने चालत होती. म्हणजे जर मी एखादा शेअर घेतला तर 6 महिन्यानंतर त्याचे सर्टिफिकेट माझ्या घरी यायचे. ओके, त्या तुलनेमध्ये आता ऑनलाईन झालंय. आता या ऑनलाईनच्या प्रोसेसमुळे काय झालंय की फक्त 2 दिवसामध्ये इथं आपल्याला सेटलमेंट जी आहे क्लिअर होते. याच्यामध्ये एक्सचेंज आणि सेबी अजून काम करते, जेणेकरून हा जो T+2 days आहे हा काय होईल, आणखीन कमी होईल. मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट म्हणजे काय आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय. आता मार्केटचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, ज्या वेळेला आता समजा की एखादी नवीन कंपनी, आपण पहिलं उदाहरण घेतलं होतं, रामची कंपनी होती, बरोबर आहे का. तर रामला काय करायचं होतं, कंपनी आपली मार्केटमध्ये आणायची होती, म्हणजे त्याची कंपनी लिस्ट करायची होती. तर अशा या प्रोसेसला काय म्हणलं जातं, प्रायमरी मार्केट. आता या मार्केटमध्ये काय होतं की या पूर्ण प्रोसेसला आयपीओ असं म्हटलं जातं, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके, आता इथं इन्व्हेस्टर जे आहेत म्हणजे शेअर होल्डर, तुमच्या माझ्यासारखे लोक डायरेक्ट कंपनीकडून शेअर खरेदी करू शकतात. जसं की मध्ये LICचा आयपीओ आला होता, इथं आपण काय करतो, डायरेक्ट कंपनीकडून शेअर खरेदी करतो. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय, की जेव्हा एक आयपीओ आलेला आहे, ठीक आहे, एक आयपीओ आलेला आहे, त्यानंतर जसं की आता रिलायन्सचा आयपीओ आला का, नाही, तो खूप वर्षापूर्वी आला होता. आता आज जर मला रिलायन्स घ्यायचं झालं तर मी कुठून घेणार, तर सेकंडरी मार्केट मधून घेणार. आता आपण बघूया की डिव्हिडंड म्हणजे काय. ठीक आहे, जसं समजा की त्या कंपनीला जर प्रॉफिट झाला, उदाहरण घ्या, रामची कंपनी आहे, त्या कंपनीला काय झाला, प्रॉफिट झाला 1 करोडचा, तर त्यातील काही हिस्सा, ओके, ते काय करतात की शेअर होल्डर्सना वाटून देतात. ओके, आता हा जो शेअर होल्डरला येतोय, हे जे पैसे आहेत हे पैशाच्या फॉर्म मध्ये येतो डिव्हिडंड, हा डायरेक्टली आपल्या बँक अकाउंटला, जे ट्रेडिंग अकाउंटला कनेक्ट आहे तिथं क्रेडिट होतात. ओके, ते जे आहेत हे साधारणतः 2 रुपये 5 रुपयानुसार किती आपल्याकडे व्हॉल्यूम आहे त्याच्यानुसार हा डिव्हिडंड आपल्याला डायरेक्टली मिळतो. आता बोनस शेअर म्हणजे काय, तर जर कंपनी आपल्याला डिव्हिडंड देऊ शकत नसेल तर अशा कंडिशन मध्ये काय केलं जाते, बोनस शेअर दिला जातोय. म्हणजे काय की समजा आपल्याकडे 10 शेअर आहेत. ओके, 10 शेअर असताना कंपनीने जर सांगितलं की आम्ही एकाच एक देतोय, म्हणजे जर तुमच्याजवळ 10 शेअर असतील तर तुम्हाला काय केलं जातील, आणखीन 10 दिले जातील. म्हणजे तुमच्याकडे टोटल किती शेअर होणार, 10+10. अशा कंडिशन मध्ये 20 शेअर आपल्याकडे होणार. या प्रोसेसला काय म्हणलं जातं, बोनस शेअर. इथं जर 1:1 दिलाय, जर इन केस 2:1 दिला, ओके, जर तुमच्याजवळ 2 शेअर असतील तर त्याच्या मागे तुम्हाला 1 शेअर काय केला जाईल, बोनस मध्ये दिलं जाईल. म्हणजे जर आधी 10 असतील तर आपल्याकडे टोटल शेअर किती होणार, 10+5, 15 शेअर आपल्याकडे काय होणार, ऍड होणार. आता आपण बघूया की स्टॉक स्प्लिट. स्टॉक स्प्लिट हा कॉन्सेप्ट काय आहे, तर जर समजा एखाद्या शेअरची किंमत काय झाली की 1000 रुपये आहे आणि हा जो शेअर आहे हा काय केला, डिवाइड केला 2 शेअर मध्ये, म्हणजे याची किंमत 500 ठेवली, याची किंमत काय ठेवली, 500 ठेवली. ओके, तर याला स्टॉक स्प्लिट म्हणतात. जर अशा कंडिशन मध्ये आपल्याकडे 10 शेअर आहेत, ओके, आणि स्टॉक स्प्लिट झाला, कंपनीने स्टॉक स्प्लिट केला, तर आपल्याकडे काय होणार की आपल्याला व्हॅल्युएशन याची जर समजा 10,000 रुपये असेल, तर 10 शेअर आहेत आणि 10,000 व्हॅल्युएशन आहे, तर इथं आपल्याकडे 20 शेअर होणार. ओके, पण याची व्हॅल्युएशन काय असणार आहे, ही साधारणतः अगेन 10,000 रुपये राहणार आहे. इथं फक्त शेअरची किंमत कमी झाली, पण शेअरचे नंबर ऑफ शेअर काय झाले, आपल्याकडे वाढले. ओके, असं कंपन्या का करतात, स्वतःचे शेअर स्प्लिट करतात. जर उदाहरण घ्या, आज बघायला गेलं, ठीक आहे, तर MRF नावाचा एक शेअर आहे, माहिती असेल सगळ्यांना, MRF टायर. ओके, त्याची किंमत काय आहे, 80,000च्या आसपास चालू आहे. ओके, जर आज आपल्याला सांगितलं की तुम्हाला 80,000चा एक शेअर घ्यायचा आहे, तर आपण काय म्हणणार, अरे राहू दे, 80,000चा एक घेण्यापेक्षा मी छोट्या छोट्या किमतीचे काय करतो, जास्त शेअर घेतो. त्यामुळं इन्व्हेस्टर मध्ये कमी प्राइस असेल, ठीक आहे, तर जास्त लिक्विडिटी किंवा व्हॉल्यूम जो आहे हा काय होतोय, जनरेट होतोय. त्यामुळं कंपन्या स्टॉक स्प्लिट काय करतात, वेळेवर करत राहतात. आता त्यातलाच पुढचा एक कॉन्सेप्ट आहे काय, बायबॅक. ओके, बायबॅक म्हणजे काय की कंपनी बऱ्याचशा वेळेला इन्व्हेस्टरना ऑफर करते. म्हणजे पहिल्यांदा इन्व्हेस्टरला काय केले होते,
शेअर दिले होते आणि ते पुन्हा सांगते की आम्हाला शेअर काय करा तुम्ही परत द्या. याला आपण काय म्हणतो बायबॅक सांगतो. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये जर शेअरची किंमत जर समजा 100 रुपये असेल, ठीक आहे, तर अशा कंडिशन मध्ये कंपनी 100 रुपये शेअर किंमत असेल तर 120 रुपयाने काय करते पुन्हा खरेदी करते. ओके, हे डिपेंड करतं का करतं किंवा कशा पद्धतीने राहतं. तर समजा आता कंपनीचा एक प्रोमोटर आहे राम, ओके, त्याच्या कंपनीच्या शेअरची किंमत आहे किती 100 रुपये आणि याच्याकडे किती आहेत 70% याच्या कंपनीचे शेअर आहेत. 70% म्हणजे असं समजू की आपल्याकडे समजायसाठी 70 शेअर आहेत. ओके, तर रामची टोटल संपत्ती किती झाली 100 इंटू 70 तर किती झाली 7,000 रुपये त्याच्याकडे काय झाले संपत्ती झाली. आपण एक साधं उदाहरण समजू. आता त्याने मार्केटमध्ये किती टक्के ठेवलेले आहेत 30% ठेवले आहेत. म्हणजे 30 शेअर जे आहेत हे काय आहेत मार्केटमध्ये आहेत. म्हणजे मार्केटमध्ये जर कोणी सगळ्यांची मिळून इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू बघितली तर 30 इंटू काय असणार आहे 100 म्हणजे 3,000 रुपये असणार आहे. जर इन केस इथले लोक जे 30 लोक आहेत हे काय झाले घाबरले आणि त्यांनी काय केलं शेअर विकायला चालू केले. काय केले शेअर विकायला चालू केले किंवा पॅनिक सिनेरिओ क्रिएट झाला किंवा या लोकांना वाटलं की ही किंमत योग्य नाहीये आणि यांनी काय केलं किंमत काय केली 90 रुपयांपर्यंत आणली. म्हणजे डिमांड अँड सप्लाय नुसार. ओके, घाबरले तर लोक काय करणार कोण घ्यायला तयार होणार नाही. मग अशा कंडिशन मध्ये शेअरची किंमत किती झाली 90. म्हणजे मार्केट व्हॅल्युएशन किती झाली अगेन 30 इंटू 90 जर आपण केलं तर किती व्हॅल्युएशन झाली तर साधारणतः 2700 रुपये व्हॅल्युएशन झाली. आता इथं रामची व्हॅल्युएशन काय झाली 90 रुपयाने जर कन्सिडर केलं तर 6,300 रुपीज व्हॅल्यू झाली. म्हणजे इथं रामची संपत्ती काय झाली कमी झाली. म्हणजे इथं रामला जर नुकसान वाटत असेल तर अशा कंडिशन मध्ये काय करतो हा विकत घेतो. त्यामुळे हा जो गेम आहे हा डिमांड अँड सप्लाय नुसार चालतो. बऱ्याचशा वेळेला नवीन लोक विचार करतात की 10% मार्केटमध्ये आहेत मग हे 10% लोक जसे की मोठी कंपनी असेल यांची किंमत ठरवतात का नाही. तर या दोन्ही कंडिशन मध्ये जर किंमत खूपच कमी व्हायला लागली तर कंपन्या काय करतात बायबॅक ऑफर देतात. जसं रिसेंटली आपण बघायला गेलं तर वेदांतानं ऑफर केली होती बायबॅकची. इथं आपण बघूया की मार्केटच्या टाईप कोणत्या आहेत. ठीक आहे, आता नॉर्मली या फायनान्शियल म्हणजे याला टेक्निकल वर्ड बघायला गेला तर याला फायनान्शियल मार्केट असं म्हटलं जातं आणि पण नॉर्मली आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणतो शेअर मार्केट म्हणतो. आता याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इक्विटी मार्केट. ओके, इक्विटी मार्केट म्हणजे काय तर इथं आपण बघू शकतोय. सो पहिलं जे मार्केट आहे ठीक आहे याला आपण काय म्हणतो फायनान्शियल मार्केट. ओके, फायनान्शियल मार्केटमध्ये पहिला प्रकार आहे इक्विटी मार्केट. ओके, आता इक्विटी म्हणजे काय तर शेअरची देवाणघेवाण होते. या मार्केटमध्ये काय होते शेअरची देवाणघेवाण होते. दुसरं जे आहे ते असतं कमोडिटी मार्केट. ओके, कमोडिटी मार्केट म्हणजे या मार्केटमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते जसं की सोनं चांदी झिंक लीड. ओके, त्याचबरोबर नॅचरल गॅस क्रूड ऑइल याच्यावरती आपण काय करू शकतोय ट्रेड करू शकतोय. आणि त्यानंतर तिसरं मार्केट जे आहे हे काय आहे करन्सी मार्केट. जसं की नावातच आहे काय करन्सी म्हणजे चलन. चलन कोणते कोणते आहेत USD ओके वर्सेस INR म्हणजे इंडियन रुपीज वर्सेस जो US डॉलर आहे याच्यावरती आपण ट्रेड करू शकतो. याचं एक कॉन्ट्रॅक्ट असतं. ओके, त्यानंतर कमोडिटी मध्ये पण आपण कसं ट्रेड करणार तर याचं एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं. जसं शेअर सर्टिफिकेट आहे तसंच याचा एक कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे ट्रेड करणार आहे. ओके, आता यामध्ये म्हणजे हे 3 मार्केट आहेत. याचे टायमिंग काय काय आहेत त्याची मी थोडीशी आउटलाईन देतो. ठीक आहे, तर इक्विटी मार्केटमध्ये हे मार्केट जे आहे सकाळी 9:15 ला चालू होतं. 9 ला चालू होतं प्री मार्केट टाइम असतो. त्यानंतर आपल्यासाठी रिटेल ट्रेडरसाठी 9:15 ला चालू होतं. त्यानंतर 3:30 ला क्लोज होतं. कमोडिटी मार्केट जे आहे हे सकाळी 9 ला चालू होतं आणि रात्री जवळपास 12 पर्यंत असतं. त्यानंतर करन्सी मार्केट सकाळी 9 ला चालू होतं संध्याकाळी 5 पर्यंत हे असतं. ओके, याचे उदाहरणं काय आहेत इक्विटीचे रिलायन्स आहे टाटा मोटर्स घेऊ शकतो HDFC बँक घेऊ शकतो. हे आपण याचे उदाहरण बघितले. त्यानंतर कमोडिटी मार्केटमध्ये आपण उदाहरण बघितलं गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल नॅचरल गॅस हे आहे. ठीक आहे, करन्सीमध्ये इंडियामध्ये जे करन्सी मार्केट चालू आहे ठीक आहे त्यामध्ये स्पेशली म्हणजे ग्लोबल मार्केट जे आहे याला फॉरेक्स मार्केट असं म्हटलं जातं. इंडियामध्ये जे लीगल आहेत ठीक आहे यामध्ये इंडियन रुपीज वर्सेस US डॉलर. ओके, त्यानंतर जापनीज येन ग्रेट ब्रिटन पाऊंड आणि युरो या 4च करन्सी लीगल आहेत. हे लक्षात घ्या. बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. आता युट्यूब आणि बऱ्याचशा प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळ्या करन्सी पेअर वगैरे सांगितले जातात ट्रेड करायला दिले जातात. ओके, अशा कंडिशन मध्ये कुठलाही एक सर्क्युलर आला
ओके, गव्हर्नमेंटचा, जसं की पबजी रातोरात बंद झालं, टिकटॉक रातोरात बंद झालं. ओके, अशा कंडिशन मध्ये जर रातोरात बंद झालं तर तुमची कितीही लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल त्याला कोणीही काहीही करू शकत नाहीये. ओके, सो दॅट बी अवेअर फ्रॉम या टाईपचे जे इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यानुसार. जर तुम्हाला इंडियामध्ये राहून इंडियामध्ये ट्रेड करताय तर याची काळजी घ्यायची आहे की आपला जो काही प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, हा सेबीच्या अंडर आहे का, या पद्धतीनं. ओके, आता यामध्ये या ज्या कंपन्या आहेत एवढं प्रमोशन का करतात तर काही पळवाट काढलेल्या आहेत, त्या आज ना उद्या त्याला सेबी किंवा गव्हर्नमेंट पकडेल आणि पुन्हा काय करणार, त्यांना पनिश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉरेन बुफेट काय म्हणतात, तर वॉरेन बुफेटचं सिंपल स्टेटमेंट आहे की जिथं आपल्या प्रिन्सिपल अमाऊंटला म्हणजे माझ्या मुद्दल अमाऊंट जी आहे त्याला धोका असेल तर अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये मला 1% रिटर्न नको. ओके, सो दॅट आपण या कंडिशन मध्ये बघू शकतोय की कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे तर इंडियन मार्केटमध्येच करायचे. त्याचबरोबर जर ग्लोबल मार्केटमध्ये इंडियन मार्केटच्या याच्यानुसार जर इन्व्हेस्टमेंट करतात, ठीक आहे, बरेचसे लोक आजकाल फॉरेक्स मध्ये अकाउंट ओपन करा म्हणून सांगितलं आहे. ठीक आहे, जसं आपण उदाहरण घेतलं की आयसीआयसीआय बँकेमधून काय केलं होतं, ट्रेडिंग अकाउंट मध्ये गेलं होतं. इन केस जर समजा मी माझ्या आयसीआयसीआय बँकेतून कोणत्याही फॉरेक्सच्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले, ठीक आहे, तर माझं ट्रेडिंग अकाउंट तर ब्लॉक होईलच. ओके, त्याचबरोबर माझं बँक अकाउंट पण सीज होण्याची शक्यता आहे. ओके, सो याची पूर्णपणे काळजी घ्या की बऱ्याचशा वेळेला लोकांना माहिती नाहीये आणि माहिती नसेल तिथं सगळ्यात मोठी फसवणूक होते. आता बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की राईट प्लॅटफॉर्म कुठला आहे, कसा आहे, कशा पद्धतीने काम करायचं. सिंपलसी एक गोष्ट घ्या की आपल्याला सेबी बरोबरच काम करायचं आहे. ओके, आता आपण इथपर्यंत काही या गोष्टी डिस्कशन केल्या. आता थोडंसं पुढे जाऊया आणि त्याच्यामध्ये बघूया की शेअरची प्राइस म्हणजे कमी जास्त का होते, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, शेअरची प्राइस जी आहे ही कशी असते, तर जर समजा असं कन्सिडर करू सीसो आपण लावलेला आहे आणि इथं काय आहे की शेअरची प्राइस आहे. ओके, इथं बायर आहेत, इकडं काय आहे, सेलर आहेत. जर दोघांनी काय केलं की खरेदी आणि विक्री जास्त केली, ओके, तर अशा कंडिशन मध्ये काय होणार आहे, तर शेअरची किंमत कमी जास्त काय होणार आहे, ठरणार आहे. जर समजा बायर्स वाढले, खरेदी करणारे लोक काय झाले, वाढले, तर अशा कंडिशन मध्ये काय होणार आहे, प्राइस जी आहे या शेअरची काय होणार आहे, वाढणार आहे. उदाहरण घ्या, आपल्या भाषेमध्ये सांगतो. जर समजा मला काय करायचे, माझी बाईक विकायची आहे. ओके, बाईक असू दे किंवा कार असू दे, या कंडिशन मध्ये मला विकायची असेल, ठीक आहे, जर समजा मी कोट करतोय त्या कंडिशन मध्ये 2,20,000 रुपये मी कोट करतोय की मी लोकांना सांगतोय मी 2,70,000 ची बाईक घेतली, मला 2,20,000 रुपये द्या. आता अशा कंडिशन मध्ये जर माझ्याकडे 10 बायर असतील, ओके, तर माझी 2,20,000 ची किंमत काय होऊ शकते, आणखीन वाढू शकते, 2,30,000 रुपयेपर्यंत पण जाऊ शकते. ओके, तर जर कोणीच घ्यायला तयार नाहीये तर अशा कंडिशन मध्ये मागणारे जे लोक आहेत 1,90,000 ला मागतील, कोणी 2,00,000 रुपयाला मागतील. ओके, तर अशा कंडिशन मध्ये त्या बाईकची किंमत काय झाली, कमी झाली. याच पद्धतीने मार्केटमध्ये मार्केट काम करतं. जर डिमांड जास्त असेल तर काय होणार आहे, प्राइस वरती जाणार आहे. जर डिमांड कमी असेल तर प्राइस काय होणार आहे, खाली येणार आहे. मार्केटमध्ये पोझिशन बघणार आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या पोझिशन घेऊ शकतोय. जर समजा 100 रुपयाला शेअर आहे आणि तुम्हाला वाटतंय की हा काय होणार आहे, वरती जाणार आहे, तर तुम्ही काय करणार, हा शेअर बाय करणार, बरोबर. जर चार्ट बघितला आणि आपण असा अनालिसिस नुसार ठरवलं की मार्केट काय होणार आहे, वरती जाणार आहे, तर समजा 150 रुपयाला गेलं, या कंडिशन मध्ये तुम्हाला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. पण जर समजा या कंडिशन मध्ये काय होतं की 250 रुपयाला प्राइस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आता मार्केट काय होणार आहे, खाली जाणार आहे, म्हणजे खाली पडणार आहे, तर अशा कंडिशन मध्ये काय करणार, आपण सेल करणार. ओके, ज्या वेळेला म्हणजे आपल्याला एक मत मांडायचंय. ओके, मत मांडायचंय म्हणजे काय की मार्केट इथं दिसते आपल्याला किंमत, जर वरती जाणार असेल तर आपण काय करतो, बाय करतो, जर खाली जाणार असेल तर आपण काय करतो, सेल करतो. ओके, म्हणजे इथं मार्केटमध्ये येऊन आपण 4 तास बसलो, जसं की ऑफिसमध्ये जाऊन बसतो, आपल्याला कोण पगार देणार आहे का, नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं पैसे कशाला आहेत, तर आपल्या ओपिनियनला पैसे आहेत. म्हणजे मी जर मत मांडलं मार्केट वरती जाईल, जर मार्केट वरती गेलं तर मला पैसे मिळणार. ओके, जर मी मत मांडलं मार्केट खाली जाईल तर खाली गेलं तर मला काय होणार आहे, पैसे मिळणार आहे. ठीक आहे, जर समजा माझं मत चुकलं तर मला लॉस होऊ शकतो का, मला काय होणार, लॉस होणार. ओके, आता हा जो लॉस आहे हाच आपल्याला काय करायचा असतो, लिमिट करायचा असतो. म्हणजे काय, कमी लॉस झाला पाहिजे आणि प्रॉफिट काय झाला पाहिजे, जास्त झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे सगळं
शिकायचं आहे. प्रश्न येतोय की हा डिलिव्हरीमध्ये आपण सेल करू शकतो का? तर डिलिव्हरीमध्ये फक्त आपल्याला काय करता येतं, फ्युचर सेल करता येतो. ओके, पण डिलिव्हरीमध्ये इक्विटीमध्ये आपल्याला सेल करता येत नाही, पोझिशन हेज करू शकतो त्याच्या आपण. आता बघूया की बऱ्याचशा वेळेला मार्केट पडायला लागलं, म्हणजे नवीन इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू न बघूया. ठीक आहे, तर काय होतं की वरती जात असेल तर प्रॉफिट होतोय असं वाटतं, पण खाली पडत असेल तर काय होणार आहे, लॉस होणार आहे असं वाटतं. पण हे टोटली डिपेंड कशावरती आहे की मी कशी पोझिशन घेतलेली आहे. म्हणजे जर मी शॉर्टची पोझिशन घेतली असेल तर मी प्रॉफिट कमवू शकतोय का? येस, डेफिनेटली कमवू शकतोय. आणि जर मी लॉंगची पोझिशन घेतली, लॉंगची पोझिशन म्हणजे काय की मी कमी किमतीला इथं खरेदी केला, बाय केला, ओके, आणि वरती जाऊन सेल केला तर मला इथं काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. आणि जर मी इथं वरती सेल केला, ओके, आणि खाली आल्यानंतर जर मी इथं पुन्हा बाय करतोय तर इथं मला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. आता जर समजा मी 100 रुपयाला खरेदी केलाय, ओके, शेअर एखादा काय केला, आपण एक उदाहरण घेऊया. या कंडिशन मध्ये 100 रुपयाला शेअर खरेदी केला, ओके. आता वरती गेला तर ठीक आहे, पण खाली गेला 50 रुपयाला गेला तर किती लोकांना चालेल? चालेल का हो? चॅटबॉक्स मध्ये सिद्धार्थजी तुम्ही मला सांगा. हो, नाही 100 सांगत. रुपयाचा शेअर खाली गेला तर किती नुकसान होणार तुमचं? 50 रुपये. आता इथं 50 रुपये म्हणतोय आपण, हा ठीक आहे, 50 रुपये काही जास्त प्रॉब्लेम नाही, कोणाला तर एखाद्याला चहा दिला असं समजेल, ओके. पण जर समजा तुमची 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, ओके, आणि अशा कंडिशन मध्ये 50 रुपयावरती आला तर किती नुकसान होणार आहे या कंडिशन मध्ये? 5 लाख रुपये आपलं इथं काय होणार आहे, नुकसान होणार आहे. सो दॅट आता या कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला, ठीक आहे, तर बघा इथं मी काय करणार आहे, सिंपलच ब्रोकरला माझ्या सांगणार आहे, मी 100 रुपयाला खरेदी तर केलाय, ओके, पण 90 रुपयाच्या जर खाली चालला, 90 रुपयाच्या खाली चालला तर काय कर, तू माझी ऑर्डर सेल कर. मी इथं काय आहे की 10 रुपये लॉस घ्यायला तयार आहे. ठीक आहे, वरती मला गेला 50 रुपये चालू शकतोय, म्हणजे 120 रुपयाला गेला तर चालेल, ओके, पण खाली गेला तर मी काय करेन, फक्त 10 रुपये लॉस सहन करेन. किंवा मी काय करेन अशा कंडिशन मध्ये, फक्त मला इथं 90 रुपये पण घ्यायचा नाहीये, मला 5 रुपये इथं लॉस घ्यायचा आहे, म्हणजे किती, 95 रुपयेच लॉस घ्यायचा आहे. तर अशी आपण एक ऑर्डर लावतो, याला आपण काय म्हणतो, स्टॉप लॉस. हा जो स्टॉप लॉस ऑर्डर आहे यामुळं आपलं एक्स्ट्रा नुकसान जे आहे हे होत नाही. ठीक आहे, आता यातला एक ऍडव्हान्स कॉन्सेप्ट बघूया की ट्रेलिंग स्टॉप लॉस. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, तर मित्रांनो समजा 100 रुपयाला आपण काय केलं, खरेदी केला हा शेअर, ओके, त्याची किंमत काय झाली, हळूहळू वाढत वाढत 200 रुपये झाली. त्यानंतर जर आता इथं मी काय केलं की 100 रुपयाला होतो त्यावेळेला माझा एसएल ऑर्डर म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर जी आहे ही किती रुपयाला लावली होती, 90 रुपयाला लावली होती. आता 200 रुपयाला आल्यानंतर, ओके, उदाहरण घ्या की मी ही जी स्टॉप लॉस ऑर्डर आहे ही काय केली, इथं पुन्हा 180 रुपयाला लावली, ओके. तर आता या कंडिशन मध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये मला काय होती, इथं रिस्क होती, 10 रुपये माझे जाऊ शकत होते, बरोबर आहे का, 10 रुपये मला लॉस होत होता. आता या कंडिशन मध्ये मार्केट वरती गेलं तर मला अनलिमिटेड प्रॉफिट आहे, काय आहे, अनलिमिटेड, कितीही होऊ शकतो. पण खाली पडलं तर मला इथं नुकसान कितीचं आहे, 20 रुपयाचं आहे. पण जर बघायला गेलं मी इन्व्हेस्टमेंट किती केले, 100 रुपये केलेत, जरी माझा स्टॉप लॉस गेला तरी सुद्धा मला काय मिळणार आहे, या कंडिशन मध्ये मला प्रॉफिट 80 रुपयाचा होणारच आहे. बघा मार्केट काय झालं, आपण पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली, पहिल्यांदा आपल्याला रिस्क होती किती, 10 रुपये लॉस करायची, पण नंतर वरती गेल्यानंतर आपण काय केलं, इथं आपल्याला अशा कंडिशन मध्ये आणून ठेवलं की आपल्याला लॉसच नाही होणार, मार्केट जरी आपल्या अगेन्स्ट गेलं तरी सुद्धा. म्हणून या पिरियड मध्ये याला काय म्हणलं जातं, ट्रेलिंग स्टॉप लॉस. जसं आपण मार्केट वरती वरती जाईल तसं तसं काय करणार, आपला स्टॉप लॉस वाढवत जाणार. उद्या समजा 400 रुपयाला मार्केट गेलं, किती, 400 रुपयाला हा शेअर गेला, ओके, तर आपल्याला काय करायचंय, घाबरायचं नाहीये काही सुद्धा. आपण याच्या खाली काय करणार, इथं 380 ला स्टॉप लॉस लावणार, दॅट्स इट. म्हणजे काय जे झालं तर वरच्या 20 रुपयाचं काय होईल, कमी जास्त होईल, त्याला आपण काय म्हणतो फ्लोटिंग व्हॅल्यू, ओके. फ्लोटिंग व्हॅल्यू काय होईल, कमी जास्त होईल, पण आपलं नुकसान काय होणार आहे का नाही या कंडिशन मध्ये, तरी पण आपण काय होणार आहे, 280 प्रॉफिट मध्ये राहणार आहे, ओके. सो याला आपण काय म्हणतो, ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता हा जो शेअर आहे हा कधी खरेदी करायचा, का खरेदी करायचा, याचं व्हॅलिड रिझन पाहिजे, ओके. उदाहरण घ्या, ठीक आहे. सो आजपासून तुम्हाला कोणीही सांगितलं, ठीक आहे, की हा शेअर आहे, हा वरती जाणार आहे वगैरे, ठीक आहे, तर आपण असाच खरेदी करायचा का नाही,
तर त्याच्या मागे प्रॉपर व्हॅलिड रिझन पाहिजे. ओके, आता हे जे रिझन आहे हे कसं शोधायचं, तर पहिल्यांदा ओके, मी म्हणतो मी जरी सांगितलं तरी सुद्धा घेऊ नका. का सांगतो त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. ओके, तर पंप अँड डम्प स्ट्रॅटेजीज, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, अनालिसिस बिल्डअप करायचं आहे. ओके, उदाहरण घ्या, या कंडिशन मध्ये दोन पद्धतीच्या मेथड आहेत. पहिली मेथड कोणती, की मला जर शेअर खरेदी करायचा आहे, ठीक आहे, तर मी पहिली मेथड वापरतोय कोणती, फंडामेंटल अनालिसिस. ओके, फंडामेंटल अनालिसिस यामध्ये आपण काय करतो, कंपनीचा अनालिसिस केला पाहिजे, इंडस्ट्री अनालिसिस केला पाहिजे, इकॉनॉमिक कंडिशन बघितल्या पाहिजेत आणि फ्युचर प्रॉफिट आउटलुक बघून आपण काय करणार, त्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. आता दुसरी गोष्ट बघा, की तुमच्याजवळ वेळ आहे का, जर एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट मिळाली, ओके, बॅलन्स शीट केवढी असणार आहे, 1-2 पानाची वाचून लगेच होईल अशी असणार आहे, की कमीत कमी एक 50 पेजेस और 300 पेजेसची तर असेल. मग आता बॅलन्स शीट बघून आपण हे करू शकत नाही, उदाहरण घ्या, ठीक आहे. त्यानंतर मग आता असं कंडिशन घ्या की कशाला स्कोप येईल, ओके, हे आपण ओळखू शकतोय का. सो आता रिटेल ट्रेडर बिगेस्ट मिस्टेक काय करतात माहितीये का, ते थोडंसं सांगतो. जर समजा मी सगळ्यांना एक काय केलं, खूप छान मस्त अशी काय केली, 800 पहिली जी लॉन्च झाली होती ती सगळ्यांना दिली. ओके, किती लोक वापरणार आहेत 800 पहिली मारुतीची, नाही वापरणार, राईट, एकदम जुनी, ठीक आहे, म्हणजे बंद बिन पडली तर 4 चौघ बोलवायचे, धक्का मारायचा आणि परत घेऊन जायचे. ओके, अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी नाही. ओके, किंवा चॉईस दिला की तुमच्याजवळ काय आहे, की एक 800 त्या काळातली आणि एक आता अल्टो 800 एक के म्हणून आहे, ठीक आहे, ही दिली. दोन्हीपैकी आपण कुठली युज करणार, तर जी आत्ताची आहे ती युज करणार. का, तर याच्यामध्ये फॅक्ट, फीचर, बेनिफिट काय आहेत, जास्त आहेत आणि एफर्ट काय आहेत, आपल्याला कमी लागतात. बरोबर आहे का, ठीक आहे. तसंच फंडामेंटल अनालिसिस जो काही पार्ट आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, वॉरेन बुफेटचा काळ बघा, ठीक आहे, ते कोणाकडे शिकले होते, बेंजामिन ग्राम. ओके, म्हणजे वॉरेन बुफेटच्या पण आधी कोणीतरी होतं, त्याने त्यांना शिकवलं कोणता मेथड, बेंजामिन ग्राम, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग का आहे, कशी आहे. वॉरेन बुफेटचा काळ कोणता होता, त्यांनी ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट केली, 1950, 1960, 1970. ओके, आता त्या काळातल्या ज्या टेक्नॉलॉजीज होत्या, त्या काळात लॅपटॉप होता का, नव्हता. कॉम्प्युटर इन्व्हेंट झाला होता का, होता, पण तो सगळ्या सामान्य माणसांकडे नव्हता. ओके, म्हणून त्यावेळेला जी अनालिसिसची पद्धत होती ती कुठली होती, तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, फंडामेंटल अनालिसिस वगैरे ज्या काही कंपन्यांचं आहे ते तिथं चालत होतं किंवा त्यावेळेसाठी ओके होतं. ओके, त्या मेथड आता पण चालतात का, येस चालतात, पण किती चालतात, खूप कमी इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्हनेस काय आहे, खूप कमी आहे, किंवा तेवढ्या इफेक्टिव्ह नाहीयेत जेवढ्या टेक्निकल अनालिसिसच्या मेथड काय आहेत, इफेक्टिव्ह आहेत. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, जर आपण एखाद्या शेअरची किंमत चार्ट वरती लावून बघतोय तर याला आपण काय म्हणणार, टेक्निकल अनालिसिस म्हणणार. ओके, क्लिअर आहे का. आता या कंडिशन मध्ये जर आपण अनालिसिसची मेथड यूज करतोय तर आपल्याला दोन्ही पण मेथड वापरल्या पाहिजेत, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. 90% जे ट्रेडर, इन्व्हेस्टर चुका करतात ना, त्या आपण सगळेजण चुका करणार आहे, दोन्ही पण वापरून. का, ठीक आहे, तर सांगतो. आपण म्हण ऐकली का, दोन्हीकडचा पाहुणा उपाशी. काय होतं, दोन्हीकडे वापरलं तर फंडामेंटल नुसार आणि टेक्निकल नुसार जर दोन्ही गोष्टी आपण वापरत असेल तर आपल्याला कोणतीच एंट्री आणि एक्झिट चांगली मिळत नाही. ओके, जर तुमचा खूप बिलीफ आहे, ओके, खूप बिलीफ आहे, तुम्ही फायनान्स बॅकग्राऊंडचे आहे, की मला फंडामेंटल बॅलन्स शीट वगैरे करायचे आहे, शोधून करायचे आहे, ओके, करू शकताय, नो इश्यू, फक्त ती बघा. ओके, फक्त टेक्निकल वापरायचे आहेत, कारण काय होतं की दोन्हीचं कॉम्बिनेशन करायला गेलो तर आपण काय होतं, अडचणीत येतोय. ओके, जर आत्ताचा काळ बघायला गेला तर हा मोस्टली टेक्निकल अनालिसिस वरती काम करतो. का करतो, त्याच्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे. उदाहरण घ्या, की एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये काय झालं, की न्यूज चांगली आली, म्हणजे रिझल्ट त्यांचा लागला, त्यांचा प्रॉफिट जो आहे हा काय झाला, वाढला. ओके, तर वाढलेला प्रॉफिट जो आहे आपल्याला चार्ट मध्ये दिसू शकेल का हो, म्हणजे न्यूज आली, चांगली न्यूज आली टीसीएस मध्ये, तर प्राइस वाढणार का, येस, ठीक आहे. प्राइसचा आपण याचा अभ्यास केला तर आपला फंडामेंटल अनालिसिस कव्हर होईल का, फक्त मी प्राइस कडे लक्ष दिलं किंवा टेक्निकल अनालिसिस कडे लक्ष दिलं, ठीक आहे, तर माझा फंडामेंटल अनालिसिस कव्हर होईल. ओके, या कंडिशन मध्ये बघा, बऱ्याचशा वेळेला तुम्ही असं झालं असेल की आज टीसीएसचा रिझल्ट लागलाय किंवा इन्फोसिसचा रिझल्ट लागलाय आणि तुम्ही काय करताय, नेमका शेअर खरेदी करताय, पण त्या दिवशी काय होते, शेअरची किंमत काय होते, खाली खाली पडते. ओके, तर का असं घडतं हे लक्षात घ्या. रिटेल ट्रेडरला फंडामेंटल किंवा या पद्धतीनं आपल्याला काय होणार नाहीये,
तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाहीत. कारण का फंडामेंटल अनालिसिस आपल्या भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर रस्त्यावरून एक माणूस चाललाय, ओके, त्याचा आकार, त्याची उंची, हे सगळं बघून ओके तुम्ही त्याचं वजन किती असेल हे काय करू शकताय, जज करू शकता, एक रेंज ठरवू शकता, इथून इथपर्यंत जाऊ शकतं. ओके, हे काय आहे फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे इथून इथपर्यंत जाऊ शकतो. हा काय झाला फंडामेंटल अनालिसिस झाला. ओके, पण जर याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस जर यूज केला तर टेक्निकल अनालिसिस काय म्हणतात, डॉट, या माणसाचं वजन 95.66 आहे. ओके, डॉट, ती प्राइस जी आहे ती काय होणार, फ्लक्च्युएट होणार, त्याच्यावरती आपण काय करू शकतो, काम करू शकतो. ओके, सो दोन्हीमध्ये मे बी बरेचसे लोक माझ्या मताशी ऍग्री करणार नाहीत, पण मी याला काही एव्हिडन्स जे आहेत हे प्रोव्हाइड करू शकतोय. ओके, सो पहिल्यांदा डिबेट कॉन्व्हर्सेशन चालू होतं, फंडामेंटल अनालिसिस बेस्ड की टेक्निकल अनालिसिस बेस्ड. ओके, सो या टॉपिक वरती आपल्याला जायचं आहे का, तुम्ही ऍग्री करताय का की आपल्याला ऍज अ रिटेल ट्रेडर ओके फक्त टेक्निकल अनालिसिस वापरलं पाहिजे, त्याचे काही रिझन आहेत. ठीक आहे, फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय बघणार आपण, न्यूज बघणार, बरोबर आहे का. ठीक आहे, इंडस्ट्री अनालिसिस कुठली येऊ शकते, काय येऊ शकते हे आपण बघणार आहे. उदाहरण घ्या. ठीक आहे, तर अशा कंडिशन मध्ये आपण काही उदाहरण घेऊ एक एक स्टॉकचे. ठीक आहे, सो सो IRCTCचं फंडामेंटल अनालिसिस नुसार ओके किंवा सोपं उदाहरण घेऊ, रिलायन्सचा अनालिसिस नुसार काय वाटते, जर आपल्याला ट्रेड करायचे किंवा हे करायचे, ठीक आहे, तर कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करणार. ठीक आहे, तर मी आता रिलायन्सचा चार्ट घेतला, उदाहरण घ्या, आणि टाइम फ्रेम जी आहे ही मी काय करतो, मंथची लावतो. म्हणजे बघा, इन्व्हेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे फंडामेंटल इन्व्हेस्टर विचार काय करतात की याची प्राइस जी आहे म्हणजे आधी किती होती, 2001च्या वेळेला साधारणतः इथे बघू शकतो आपण किती रुपये होती, 62 रुपये 50 रुपये या प्राइसला होती. ओके, आता इथून काय झालं की प्राइस जी आहे ही हळूहळू जसं इन्व्हेस्ट करेल तसं काय झाले, वरती वरती गेलेली आहे. ठीक आहे, आता बरेचसे लोक निफ्टीला पण ऍग्री करतात काय की निफ्टी आधी कमी होती, नंतर काय झाले, वाढत वाढत गेले. ओके, आता बरोबर आहे, जर या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली वाढेल, बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही. ठीक आहे, पण इथून 50 रुपयापासून हा 2600 रुपयापर्यंत जाण्यासाठी जर किती पर्सेंट वाढला हा ओव्हरऑल, एका याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं 2003 पासून 2021 पर्यंत, याचा जो टाइम आहे ओके वाढला हे आपण बघितलं, पण किती वेळामध्ये वाढला. ठीक आहे, फंडामेंटल अनालिसिस मध्ये हा जो टाइम आहे हा बऱ्याच वेळेला लोक काय करतात, इग्नोर करतात. ठीक आहे, जर मित्रांनो आता समजा इथून हा जो प्राइस आहे यामध्ये रिलायन्सनं काय केलंय की हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने काय केलाय, वरती गेला. ठीक आहे, पण हाच रिलायन्स काय झाला की जर मी छोट्या टाइम फ्रेम वरती काम करतोय तर हा काय झालाय, बऱ्याच वेळेला वरती खाली वरती खाली वरती खाली वरती खाली या पद्धतीने गेलाय. म्हणजे जर विथ फंडामेंटल अनालिसिस गेलं तर वॉरेन बुफेटच्या मेथडनं जर आपण गेलो तर या प्रोसेसमध्ये अॅन्युअली साधारणतः आपण काय करू शकतोय, 20% आसपास CAGR मिळवू शकतोय. ओके, म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न आपल्याला किती मिळतील, 20% मिळतील ऍव्हरेज पर इयर. किती, 20%. पण या प्रोसेसमध्ये जे स्विंग हाय स्विंग लो होतात, जर आपण टेक्निकल अनालिसिस वापरला, ठीक आहे, तर या प्रोसेसमध्ये आपल्याला जर समजा इथे येतोय, मी अनालिसिस केला, इथं खरेदी केला, इथं विकला. ओके, माझा हा जो टाइम आहे हा टाइम माझा वेस्ट होतोय, हा टाइम वेस्ट होतोय, हा टाइम वेस्ट होतोय. ओके, आता बघा इथं मी ब्लॅक कलर करतो, मला इथून एवढा टाइम काय होतोय, वेस्ट होतोय. उदाहरण घ्या, हा पिरियड असेल 6 महिन्याचा. ओके, हा पिरियड असेल 6 महिन्याचा, हा पिरियड असेल 6 महिन्याचा. ओके, हा 6 म्हणजे माझे 2 वर्ष काय झाले, वाया गेले. बरोबर आहे का. तर मी असा अनालिसिस ची मेथड निवडली काय की जी मला काय करेल की कमी प्राइसला, म्हणजे मी इथं काम करतोय तर मी इथं खरेदी करेन, बाय करेन आणि इथं सेल करेन, इथं बाय करेन आणि इथं सेल करेन. सो हे जे स्विंग आहेत, ठीक आहे, याच्यावरती जर आपण ट्रेड करतोय तर याला काय म्हटलं जातं, स्विंग ट्रेडिंग म्हटलं जातं. आणि ह्या जो स्विंग ट्रेडिंग आहे, ठीक आहे, तर यामध्ये जे अल्ट्रा मॉडर्न इन्व्हेस्टर मानले जातात, ठीक आहे, तर यांचं नाव आहे, कुणाला नाव माहिती आहे का, ज्या व्यक्तीने हे स्विंग ट्रेडिंग किंवा याच्या माध्यमातून ज्याला नेक्स्ट वॉरेन बुफेट म्हटलं जातं, ज्याने अॅन्युअली 60% रिटर्न घेणं पॉसिबल आहे हे पूर्ण जगाला दाखवलं. ओके, वॉरेन बुफेट चुकीच्या नाहीयेत, त्यांच्या काळानुसार
ते ज्या पद्धतीने चांगले करतात खूप चांगले आहेत, ठीक आहे. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी आहे, फायनान्शियल प्लॅनिंग, जे जसं म्हणतो मला जर आता इंजिनिअरिंग यूज करायचं आहे, न्यूटन्स लॉ, मी आज जरी काय केलं, समजा हा माझा मोबाईल आहे, ओके, हा मोबाईल मी काय केला, ड्रॉप केला, ठीक आहे, तर हा काय होणार आहे, खाली पडणार आहे. का? न्यूटन्स लॉ सेम आहे, ओके, पण न्यूटन त्या काळामध्ये जे काही कॅल्क्युलेशन किंवा अनालिसिसच्या मेथड वापरत होता त्याच मी आता पण वापरल्या पाहिजेत, कंपल्सरी आहे का? नाही. जर त्या पद्धतीने गेलो तर मला काय होईल, आठवडाभर लागेल, पण तेच 15 मिनिटांमध्ये माझं लॅपटॉपवरती काय होऊ शकतं, कॉम्प्युटरवरती काम लगेच होऊ शकतं. सेम पद्धत काय आहे इथं आहे. जिम सिमॉन, राईट, व्यक्ती आहे, याच्या बाबतीत नक्की सर्च करा. ओके, हा काय करतोय, आपल्याला जास्त रिटर्न देतोय. ठीक आहे, आता दोन्हीमध्ये फरक काय आहे थोडंसं बघूया आपण. ठीक आहे, सो जर समजा की आपल्याला, ओके, या कंडिशन मध्ये मी कंपाऊंडिंग कॅल्क्युलेटर घेतो. उदाहरण की आपण काय करतोय, SIP करतोय. ओके, म्हणजे बऱ्याचशा वेळेला काय होतं की जर प्लॉट किंवा हे गेलं तरच इन्व्हेस्टर काय असतात, पैसे असतात. आता असं समजू की एक सामान्य व्यक्ती आहे, पगाराने काम करतोय. ठीक आहे, तर महिन्याला त्याचा पगार आहे समजा 50,000 रुपये. त्यानं काय ठरवलं की 5,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायची. ओके, आता जर त्याला अॅन्युअली 20% मिळतात, किती अॅन्युअली 20% मिळतात, आणि त्याचं वय सध्या समजूया असं 30 वर्ष आहे. अजून त्याचा विचार काय आहे की पुढचे 20 वर्ष तो मार्केट जॉब करणार आहे आणि त्यानंतर रिटायरमेंट होणार आहे. त्यावेळेला त्याच्याजवळ फंड पाहिजे म्हणून त्यानं काय केली, अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली. आणि प्रत्येक महिन्याला तो काय करणार, याच्यामध्ये 5,000 रुपये ऍड करणार. किती? 5,000 रुपये. आता बघूया, जर 20% म्हणजे वॉरन बुफेटच्या स्पीडने आपण जायचं झालं तर 20 वर्षांमध्ये आपण काय करणार आहे, कितीपर्यंत मिळणार आहेत आपल्याला, तर साधारणतः 1,58,00,000च्या आसपास आपल्याला इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न मिळू शकतोय. आणि तेच जर मी जिम सिमॉनची मेथड शिकलो, ओके, म्हणजे कोणती, मोस्टली ऍडव्हान्स मॉडर्न जी अनालिसिस मेथड आहे ती, तर अशा कंडिशन मध्ये तर मी साधारणतः 60% अॅन्युअल रिटर्न घेऊ शकलो. तर तेवढीच इन्व्हेस्टमेंट आहे, बाकी काही नाही. ओके, तर माझे जे रिटर्न आहेत, ओके, तर किती करोड होत आहेत बघा, 1,200 करोड होत आहेत. राईट, ही खरंच अमेझिंग गोष्ट आहे का? 5,000ची पॉवर आहे. ठीक आहे, आणि आपण काय करणार आहे, याच्यावरती काम करणार आहे. कशा पद्धतीने काम करणार आहे, या पद्धतीने काम करणार आहे. राईट, आता बरेचशा लोकांना पटणार पण नाही. म्हणजे आता एक व्यक्ती होते, ठीक आहे, माझ्या आयुष्यातले, एकदम त्यांनी पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंट केले होते. त्यांना मी सांगितलं की नाही, आरामशीर आपल्याला एक 30-40% मिळू शकतात. ते म्हणतात आम्ही आयुष्य घालवलं, आम्हाला मिळाले नाहीत. म्हणलं बरोबर आहे, तुम्हाला मिळाले नाहीयेत कारण की तुम्ही त्या मेथड युज करताय ज्या आधीच्या काळामध्ये होत्या. ओके, विचार करा, आधीच्या काळामध्ये काय होतं, एक स्कूटर 10 वर्ष चालायची, बरोबर आहे का, म्हणजे दुसरं नवीन मॉडेल येत नव्हतं. आज बघायला गेलं बजाजचे 3-4 मॉडेल काय होतात, एका वर्षामध्ये लॉन्च होतात. बघायला गेलं तर आपण बघा की काय होतं की 4 व्हीलरचे मॉडेल पण फास्ट होते. आजकालचं जग काय फास्ट फास्ट चालू आहे. ओके, त्यावेळेला तुम्ही चालत जात होता कुठं ऑफिसला किंवा सायकल घेऊन जात होता, म्हणून आज पण त्याच पद्धतीने जायला गेला तर काय होणार आहे, ती गोष्ट आपल्याला अचीव नाही होणार. राईट, त्यामुळं आपल्याला जर मॅक्स रिटर्न पाहिजे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, हे टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. आता टेक्नॉलॉजी आणि एक्सपिरियन्स यामध्ये काय आहे, खूप मोठा वाद आहे. कारण का, ही टेक्नॉलॉजी जी आहे ही नवीन मुलं जी आहेत किंवा नवीन लोक जे आहेत हे पटकन अडॉप्ट करू शकतात, लगेच शिकू शकतायत. ओके, आणि जे जुने लोक आहेत ते काय असतात की जुन्या परंपराला धरून बसतात, त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत नाहीत. ओके, तर थोडंसं बघा मित्रांनो, जे लोक बँकेमध्ये होते, बँकेमध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटर नव्हते, रजिस्टर्ड वगैरे हे करायचं, त्यावेळेला संप केला होता सगळ्यांनी की आम्हाला नको आहे, नवीन टेक्नॉलॉजी खराब आहे, असं आहे तसं आहे. नंतर नंतर काय झालं, त्या लोकांना बाजूला केलं, नवीन लोक आणून बसवले. नवीन लोकांमुळे काय झालं, कंपनीला, बँकेला पण प्रॉफिट झाला, सगळ्यांना प्रॉफिट झाला, ट्रान्सपरन्सी वाढली. विनाकारण आज आपल्याला काय करावं लागत नाही, सुट्टी घेऊन बँकेत जायचंय म्हणून जायला लागत नाही. NFT वगैरे इथं बसून मी करू शकतोय, कितीही लाखाची असू दे किंवा कशीही असू दे. हा बेनिफिट काय आहे, टेक्नॉलॉजीचा आहे. राईट, सो दॅट ज्यांचं वय थोडंसं जास्त आहे, ठीक आहे, तर त्यांनी ही गोष्ट थोडीशी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये, म्हणजे मी जरी आज बघितलं माझं एज नियर अबाउट 30 आहे, पण मला जितकं मोबाईल मधलं माहिती नाहीये त्याच्यापेक्षा जो माझा भाऊ आहे लहान, ठीक आहे, त्याला काय कळतं, जास्त कळतं, किंवा इनफॅक्ट तो जास्त टेक्नो सॅव्ही आहे. राईट, सो दॅट हे पॉसिबल आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, बिलीव्ह करायचं आहे. बिलीव्ह करायचंय म्हणजे काय की उदाहरण घेऊन आपण बघायचंय. मी म्हणतोय ना 60% मिळत आहेत, ठीक आहे, तुम्हाला बिलीफ नाहीये, ओके, नो इश्यू, ठीक आहे,
मग तुम्ही डाऊट घ्या ना की कोणी मिळवलेत का, चेक करा. जिम सिमॉन सर्च केलं तर तुम्हाला सगळे एव्हिडन्सेस दिसतील की मॅक्झिमम रिटर्न किती घेतले पाहिजेत, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. सो दॅट जर आपल्या एका थॉटमुळे आपलं आयुष्य जर अडकून पडत असेल तर तो थॉट आपल्याला काय करायचा आहे, पहिल्यांदा काढून टाकायचा आहे. की बऱ्याचशा लोकांना बिलीफच नाही, अरे शक्यच नाही म्हणतात की एवढं आहे. तुम्ही लोकांना मूर्ख बनवू नका, अशा पण कमेंट येतात बऱ्याचशा वेळेला. ओके, सो दॅट मित्रांनो लक्षात घ्या की नवीन टेक्नॉलॉजी याच्यापेक्षा पण फास्ट आहे. आता जे काही रिटर्न्स मिळणार आहेत किंवा हे मिळणार आहेत हे काय असणार आहेत, फास्ट असणार आहेत. 20 वर्ष पण काय होतंय, खूप लॉंग इयर बसतोय. ठीक आहे. आता टेक्निकल अनालिसिस मध्ये आपल्याला रिटेल ट्रेडर आपण जर असेल, ठीक आहे, तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, टेक्निकल अनालिसिस वरतीच भरोसा ठेवायचा आहे. म्हणजे भाव भगवानचे. ओके, भाव काय आहे, भगवान आहे. जी प्राइस आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याला सगळ्यात जास्त महत्व द्यायचं. ओके, उदाहरण घ्या, एखाद्या स्टॉक मध्ये काहीतरी सांगतोय, ओके, तर ती प्राइस कशी आहे, पोटेन्शियल ब्रेकआउट आहे काय नाहीये हे आपण पुढे जाऊन बघणार आहे. पण जी प्राइस सांगितली जाते त्याला आपण काय करायचं, कम्प्लिटली बिलीफ ठेवायचा आहे की ही प्राइस इथं आहे आणि याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. या प्रोसेसमध्ये आपल्याला आता टेक्निकल अनालिसिस जो आहे हा पहिल्यांदा शिकायचा आहे. का, टेक्निकल अनालिसिसचे बेनिफिट सांगतो की लॅपटॉप वरती, मोबाईल वरती कुठेही आपण हे चार्ट बघू शकतोय. ठीक आहे, इझिली आपल्याला बघता येतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की अरे शेअर मार्केट शिकणं म्हणजे किती डोक्याला ताप आहे, मला सगळ्या न्यूज बघायला पाहिजेत, मला हे करायला पाहिजे, मला ते करायला पाहिजे, खूप जास्त डोक्याला टेन्शन आहे. तर या सगळ्या कटकटीपासून आपल्याला काय मिळते, मुक्ती मिळते. कशी, सिंपलची मेथड आहे. कोणती, टेक्निकल अनालिसिस यूज करून. ओके, काही करायची गरज नाही. बरेचसे लोक येतात, विचारतात की तुम्हाला हे माहितीये का, ते माहितीये का. मी म्हणतो माहिती असेल बऱ्याचशा होऊ शकतं, बऱ्याचशा वेळेला नाही माहिती होऊ शकतं. ठीक आहे. तर ते म्हणतात तुम्ही एवढं हे करताय, तुम्ही सांगताय पण तुम्हालाच माहिती नाही, कसं काय माहिती नाही. मी म्हणतो मी त्या मेथडच यूज करत नाही ज्या आपल्याला गरजेचं नाहीये. लाईट वेट मध्ये जितकं टेक्नोसॅव्ही होता येतं तेवढं बघायचं, अलर्ट लावायचे जेवढे चार्ट वरती येतात, बस, दॅट्स इट. ओके, आता टेक्निकल अनालिसिस मध्ये दोन पद्धतीच्या मेथड आहेत, त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे. ओके, तर पहिला टेक्निकल अनालिसिस मध्ये, ठीक आहे, पहिल्यांदा टेक्निकल चार्ट कसा असतो तो आपण बघू. आता इथं इकडच्या बाजूला हा जो चार्ट आहे हा टेक्निकल चार्ट म्हटलं जातं. इकडच्या बाजूला हे ड्रॉइंग टूल्स आहेत. ओके, त्यानंतर इथे बघा कोणता शेअरची किंमत आहे ती इथं दिसते, याला म्हणतो आपण स्क्रिप्ट बॉक्स. कोणता आहे, हा रिलायन्स आहे. ओके, त्यानंतर इथं हे जे मला किती वेळाचा चार्ट बघायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा मी इथं 5 मिनिटाची घेतली, 10 मिनिटाचा घेतला, तर हे काय सांगतं, तर ही जी लास्ट कॅन्डल आहे इथं आहेत, हे टाइम फ्रेम आहेत. ओके, म्हणजे ओपन पासून थोडस बघूया, ही जी कॅन्डल आहे ही लास्टची जी कॅन्डल आहे ही बनायला किती वेळ लागला, तर 10 मिनिटं लागली. ओके, जर मी हा ऑप्शन इथं सिलेक्ट केला किती, 15 मिनिटाचा, तर ही लास्टची कॅन्डल आहे ही बनायला किती वेळ लागलाय, 15 मिनिटं लागलाय. यानुसार मी आपण स्टडी करणार आहे. जर आपण इथं 1 डे टाइम फ्रेम घेतली तर ही जी शेवटची कॅन्डल आहे, ठीक आहे, ही काय झाली, एका दिवसाची कॅन्डल झाली. बघा ही छोटी होती 5-10 मिनिटाची, पण एका दिवसाची कॅन्डल काय झाली, पूर्णपणे मोठी झाली. ओके, सो इथं टाइम फ्रेम नुसार आपण काय करू शकतोय, हा अनालिसिस करू शकतोय. त्यानंतर इथं ही जी हे जे दिसतं याला काय म्हटलं जातं, कॅन्डल म्हटलं जातं. त्यानंतर लाईन चार्ट पण बघू शकतोय आपण असा. ठीक आहे, आता बघा मला जर लाईन वरती अभ्यास करायचा असेल अशा पद्धतीनं, ठीक आहे, तर शेअरची किंमत किती होती त्याच्यानुसार इथं काय होते, ऍड होते. याला काय म्हणलं जातं, लाईन चार्ट. ओके, त्यानंतर एरिया चार्ट आहे. नॉर्मली हा पण बरेचसे लोक बघतात प्राइस बघण्यासाठी, पण नॉर्मली वेल नोन किंवा फेमस जो आहे, ठीक आहे, त्यापैकी बार चार्ट एक आहे. बार चार्ट या पद्धतीने दिसतात. त्यानंतर हायकिन अशी कॅन्डल बघा, इथं काय होतात, कंटिन्यू रेड 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 कॅन्डल दिसतात किंवा ग्रीन ग्रीन कॅन्डल दिसतात. ओके, रेड कॅन्डल याचा अर्थ काय की मार्केट खाली येते, पडतंय. ओके, आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे काय की मार्केट वरती जात आहे, असा अर्थ याचा होतोय. ठीक आहे, आता ही जी कॅन्डल आहे, हा कॅन्डलस्टिक स्टडी जो आहे हा मोस्ट ऑफ दी ट्रेडर यूज करतात, कारण की हा जास्त अॅक्युरेट आहे ऍज कम्पेअर टू कॅन्डलस्टिक. ओके, कॅन्डलस्टिक मध्ये ट्रेंड ओळखणं सोपं आहे, पण इथं आपण काय करू शकतोय, प्राइस वरती इथं बघू शकतोय. आता याच्याबरोबर आपल्याला काही इथं इंडिकेटर्स दिसत आहेत बघा. ठीक आहे, इंडिकेटर्स काय सांगतात, तर इंडिकेटर आपल्याला स्टडी करण्यासाठी सोपं मटेरियल देतात. ठीक आहे, आता इथं आपण एक ट्रेंड ओळखायचा बघूया. म्हणजे सुपर ट्रेंड नावाचा एक इंडिकेटर आहे, अतिशय सोपा आहे, चांगला आहे आणि खूप छान पद्धतीने काम करतो. ठीक आहे, फक्त याचे कॉम्बिनेशन वगैरे वेगळे आहेत. ठीक आहे, सो आता बघा हा काय सांगतोय की सिंपल्स आहे. जर आपल्या जे कॅन्डल आहेत, ओके,
या ज्या कॅन्डल आहेत या वरती असतील आणि खाली ग्रीन लाईन असेल तर हा सांगतोय मार्केट वरती जाईल. ओके, जर समजा हा सांगतोय काय की मार्केट जो आहे रेड लाईन जर वरती असेल आणि याच्या खाली चार्ट असेल तर सांगतोय मार्केट खाली पडण्याची शक्यता आहे. याला आपण काय म्हणतो, इंडिकेटर म्हणतो. हेच थोडंसं आपण काय करू, ट्रेडिंग व्ह्यू ला करू, म्हणजे आपल्याला बॅक टेस्टिंगला मदत होईल. ओके, ठीक आहे. आपण बघत होतो रिलायन्स. ओके, सो मी इथे रिलायन्स टाईप केला. हा ट्रेडिंग व्ह्यू हा जो प्लॅटफॉर्म आहे हा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे. हा मोस्ट ऑफ दी प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते यूज करतात. ओके, सो हा प्लॅटफॉर्म आपल्याला ऍज अ स्विंग ट्रेडिंग करत असेल तर गरजेचा नाहीये, पण जर आपण इंट्राडे वगैरे करणार असेल तर आपल्याला हा लागू शकतो. आता मी तर काय केलं, समजा 15 मिनिटाचा एक अनालिसिस लावला. ओके, आणि एक इंडिकेटर जो आपण मगाशी बघितला कोणता, सुपर ट्रेंड. ओके, सुपर ट्रेंड मी काय केला इथं डिप्लॉय केला. ठीक आहे, आता इथे बघा आपल्याला काय दिसतं की जर लाईन खाली असेल तर त्यांनी थोडंसं आणखीन समजण्यासाठी काय केलंय, ग्रीन पॅटर्न मध्ये दाखवलेलं आहे. ओके, सुपर ट्रेंड. आता आपण थोडंसं बार रिप्लेला जाऊया. ठीक आहे, आता बघा लाईन कुठे आहे, वरती आहे, म्हणजे हा सेलचा सिग्नल आहे. ओके, आता मी थोडंसं काय करतो, प्ले करतो. हे बघा आता इथं लाईन खाली आली काही. ओके, हा कशाचा सिग्नल आहे, हा सिग्नल झाला बायचा. ओके, उदाहरण घ्या, आपण इथं काय केलं, हा बाय केला. ओके, हा काय म्हणतोय, हा बाय करा म्हणतोय. सो आता हा काय सांगतोय, बाय करा इथं. ओके, ग्रीन मध्ये. त्यानंतर बघा पुढे गेल्यानंतर प्राइस काय झाली, थोडीशी खाली आली. ओके, त्यानंतर काय झालं, प्राइस वरती गेली. ओके, आता बघा हा काय झालाय, कंटिन्यू वरती वरती चाललाय. म्हणजे हा आपल्याला काय दाखवतोय, ट्रेंड दाखवतोय की मार्केट कुठं जाऊ शकतो, वरती किंवा खाली कशा पद्धतीने जाते. ओके, याच्यानुसार आपल्याला ओळखता येईल का. ठीक आहे, आता बघा इथं काय झालं, पुन्हा हा वरती वरती चालू आहे. ओके, ठीक आहे, बघा प्राइस त्यानंतर काय होते, वरती जाते. सो बऱ्याचशा वेळेला ट्रेडर काय म्हणतात की हा, बऱ्याचशा वेळेला नवीन लोक म्हणतात ह्यात काय सोपं आहे, मी इथं खरेदी करेन आणि इथं काय करेन, विकेन. चार्ट झालेल्या चार्टवरती कोणी पण सांगतं. ओके, ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर कोण, जो चार्ट इथं आहे, इथून काय होईल, इथून वरती जाईल खाली जाईल हे आपल्याला ओळखायचंय, किंवा हा स्टडी आपल्याला काय करायचा आहे, शिकायचा आहे. आता हे इंडिकेटर वगैरे लावतोय तर याची अॅक्युरेसी किती असणार आहे, तर साधारणतः 60% अॅक्युरेसी आपण पकडू शकतोय. म्हणजे 10 ट्रेड आपण घेतले, 10 वेळा खरेदी केलं तर 6 वेळाच आपलं काय होणार आहे, बरोबर येणार आहे, आणि 4 वेळा आपण काय करावं लागणार आहे, फेल होणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो आता बघा इथं आपण बघितला सिंपल सी मेथड आहे. ठीक आहे, की काय झालं, इथं मार्केट काय जाते, वरती वरती जाते. आता हा जो ऑप्शन आहे हा आपल्याला अनालिसिस करण्यासाठी उपयोगाला येतो, म्हणून ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म आपण युज करतोय. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट सिग्नल येतोय, तुम्हाला काय करायचं, ओळखायचंय. आता बाय करणार, सेल करणार. थोडंसं मी स्पीड वाढवतो याचं. बघा आपण इथं बाय केलाय पहिला सिग्नल, आणि आता काय झालं, इथं प्राइस आली. ओके, आता बघा इथं आपण काय करणार, सेल करणार. ओके, आता बघूया जर याच्या वरती गेली प्राइस तर काय होणार, हा सेलचा सिग्नल कशामध्ये जाणार, बाय वरती जाणार. ओके, क्लिअर आहे. ओके, हे बघा या लाईनच्या वरती प्राइस गेल्यानंतर म्हणजे कॅन्डल चालल्या त्यावेळेला काय झाला, हा सिग्नल शिफ्ट झाला.